मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते कोर्टाच्या अंतिम निर्णयावरती अवलंबून राहतील हे ध्यानामध्ये ठेवा असं कोर्टाने राज्य सरकारला बजावलंय। मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला हे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। मराठा आरक्षणाविरोधात सदावर्तेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेली भरती प्रक्रिया आणि शैक्षणिक दाखल्यांच्या जाहिरातींविरोधात डॉक्टर जयश्री पाटील यांनी हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल केली। भरती प्रक्रिया सुरू केली म्हणजे नियुक्त्या किंवा दाखले दिले असा त्याचा अर्थ होत नाही असं महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये म्हटलं। या याचिकांवरही इतरांसोबत सुनावणी घ्यायची की तातडीच्या दिलाशाकरता स्वतंत्र सुनावणी घ्यायची याचा निर्णय पुढील आठवड्यामध्ये होणार आहे। सरकारने ज्या ढोंगानी कायदा केला, विरोधकांना हाताशी धरून, मग उद्धव असतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार असतील, सगळ्या गटांनी एकत्रित येऊन असा कायदा केला, संविधानिक कायदा केला। त्या कायद्याला आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं, या कायद्याला सुद्धा आज आज जे आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सब्जेक्ट टू आउटकम सोमवारपर्यंत, आजचा अर्ज म्हणजे सोमवारपर्यंत सुद्धा या कायद्याचं आयुष्य जे आहे ऑक्सिजनवरला आहे आणि सोमवारीच्या नंतर मंगळवारी पुन्हा सुनावणी ठेवली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।